कॅप्टन आणि ओनर दोन्ही टीम मस्टँग सद्दाम भाई यहाँ पे आइए. मी मान्यवर अशोक भवायरे आणि विजयदा वज्रे शमशाद आपण देखील या. शमशाद आपण देखील या. स्मशाद भाई आपण या. इथे दादा मध्ये. फिरोज 11 फक्त नाही आहे. फिरोज 11 संपूर्ण मुंबईमध्ये नावे आणि क्रिकेट देखील फिरोज 11 या नावानं चला या टॉस साठी दोन्ही टीम या एका बाजूला येतील. विजय वजारी साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या विजय भाई आपण टॉस करू. एका बाजूला BPL आहे म्हणजे बामणडोंगरी प्रीमियर लीग, एका BCA बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन. टॉस केला जातोय. दोन्ही टीमचे कर्णधार, दोन्ही टीमचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात. टॉस BPL टॉस जिंकला डेअर डेव्हिल ड्रॅगन. निर्णय काय असणार आहे? डिसिजन बॅटिंग आणि बैटिंग करने का है. जो अपन पहला इसके पहला मैच था उसमें भी पहला बैटिंग लिया था. ऐसा आपका पहला टीम है जो पहला बैटिंग लिया था, क्या कितना रन बनाना चाहेंगे? 3 ओवर में लगभग 50-55. और ये टूर्नामेंट के बारे में, जो टूर्नामेंट हुआ है अच्छा टूर्नामेंट 8वें साल में, इसके बारे में क्या आपका? बहुत ही अच्छा टूर्नामेंट है, हर साल है, होना चाहिए. आप कैप्टन है और आपकी टीम के ओनर, इनके बारे में? ओनर हमारे बहुत अच्छे हैं, मेरे बहुत अच्छे दोस्त भी हैं. अभी टीम ओनर ये टूर्नामेंट के बारे में, और आपका कैप्टन ने अच्छा बल्लेबाजी की है, अच्छा परफॉर्मेंस आपकी टीम ने ओवरऑल टीम ने किया है, उसके बारे में? हमारी टीम ने काफ़ी अच्छा ज़्यादा प्रदर्शन अच्छा किया है, कल से ही ज़्यादा अच्छा करे हैं और अच्छा करके फाइनल जीतना हमको. बेस्ट ऑफ लक आपके टीम को. और प्रकाश टॉस गमावला, तुमच्यासाठी टॉस किती इम्पॉर्टंट होता? टॉस आता लास्ट मॅचमध्ये पण टॉस हरलेलो, पण मॅच जिंकलो. आय गेस ते इम्पॉर्टंट आहे. तर ही मॅच पण बघू कशी जाते. तुमचा प्रवास दुबई ते मुंबई होता, शुक्रवारी तिकीट बुक केली आणि तुम्ही दुबईहून इकडे आलात. परफॉर्मन्स देखील चांगला राहिला तुमचा, आणि तुमच्या टीम विषयी आणि तुमच्या संघ मालकाविषयी, टीम ओनर विषयी? आणि संघ मालकामध्ये आता पागडी तर टीम ओनर नाही, BPL BCA, आणि त्यांना बघून आम्ही पण मोठे झालो क्रिकेट खेळताना. आणि ठीक आहे, बघूया. ऑल द बेस्ट सगळ्यांना. आणि ही स्पर्धा बाणडोंगरी प्रीमियर लीग दरवर्षी होते, या वर्षी देखील तुम्ही खास दुबईवरून येतात आणि तुमचं सहकार्य देखील या स्पर्धेला असतं, त्याविषयी काय म्हणाले या स्पर्धेविषयी? नाही, BPL आय मीन ऑलरेडी एवढा मोठा टुर्नामेंट आहे की म्हणजे खूप जण बघतात आणि एवढ्या इंटरेस्टने सगळे आयोजक, सगळे लहान मुले पण इंटरेस्टने खेळतात, बघतात. आणि आता पुढे पण एव्हरी इयर काही ना काही नवीन करू आणि ह्याला आणखीन पुढे घेऊन जाऊ. ऑल द बेस्ट तुम्हाला असणारे खूप सारे शुभेच्छा. टॉस जिंकलाय डेअर डेव्हिल ड्रॅगन्स टीमनं आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू. धन्यवाद विपुल, सुखवीर आणि टीम ओनर्स. या बाणडोंगरी प्रीमियर लीग 2025 मध्ये आम्हाला विशेष सहकार्य लाभलेले आहे. आपल्या विभागाचे उपशाखा प्रमुख सचिन पाटील, तसंच आमचे सिनियर्स अमित सोनी, प्रवीण सावंत, फिरोज खान, प्रशांत दाभोळकर, विकी गुप्ता, संकेत आयरे, रोहित सुतार, नितेश साळुंके, हसन मलकानी, विरल जोशी, वैभव पांचाळ, जयस्वाल कन्स्ट्रक्शन, विजूदादा वज्रे, आमचा मित्र परिवार जे आम्हाला दरवर्षी मदत करत असतात, कोकणनाद, संदीप आयरे, राजन बाबा, प्रवीण सावंत,
प्राजक्ता सावंत विश्वासराव, संगम ज्वेलर्स, आसिफ सर, अनिल मसूरकर, मंगेश चव्हाण, रोहित चव्हाण, अशोक आयरे, प्रशांत काणेकर, प्रमोद कांबळे, प्रवीण गावडे आणि इतर आपल्या BCA मेंबर, सर्व लहान मुलं, सगळे मेंबर ज्यांच्यामुळे ही प्रीमियर लीग होते. मी विशेष आभार मानीन या BCA मधले प्रमुख मेन मेंबर्स अंकित कदम, प्रकाश नाटेकर आणि आपण काहीशा टेक्नॉलॉजी यूज करत असतो त्यामध्ये सिद्धेश पांगरेकर, रोहित सुतार, आकाश घाडी आणि आपण हा जो BCAचा लोगो बघतो आहे हा लोगो बनवण्यामध्ये आपल्याला मदत केलेली आहे आपल्या BCAचे मेंबर माझे मित्र प्रशांत दाभोळकर यांचंही मी विशेष आभारी आहे. हा हे BCA बॉल असेल तर असंच घेऊन जा आणि परत रिटर्न करा. अंकित BCA एक बॉल असेल तर ठेव ना. तर मैदानाच्या आतमध्ये आता टीम जाते. 2 बॅट्समन देखील सज्ज झालेत डेल डेव्हिल ड्रॅगन या टीमचे आणि टीम मस्टँग मॅजिशियन ही टीम मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगला जाते आणि एका वेगळा काहीतरी करायचं आहे, एक वेगळं आकर्षण. काल देखील आपण पाहिलं सुरुवात झाली उद्घाटन सोहळा अशाच प्रकारे आपण पाहिलं आणि आता देखील तशाच प्रकारे मैदानाच्या आतमध्ये फायनलच्या सामन्यासाठी आपण पाहतोय. बाणडोंगरी प्रीमियर लीग अंतर्गत बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन आजचा फायनलचा सामना. आतापर्यंत अनेक अटीतटीचे सामने आपल्याला इथे पाहायला मिळाले. अपेक्षा होती त्यानुसारच सर्व सामने झाले. ही तर खरी खासियत आहे ही बाणडोंगरी क्रिकेट लीगची. बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत ही टुर्नामेंट आपल्याला पाहिली ते पर्व 8वं. आतापर्यंत 7 पर्व आपण पाहिले आणि आजचं हे 8वं पर्व आपल्या सर्वांसमोर आम्ही सादर करीत आहोत. दोन आठवड्यापूर्वी आपण या संपूर्ण टुर्नामेंटसाठी ऑक्शन केली होती आणि आजचा खऱ्या अर्थाने हा क्रिकेटचा संग्राम आपण पाहतोय. 8 संघांनी या संपूर्ण टुर्नामेंटसाठी आपला सहभाग नोंदवला होता आणि यामध्ये बाजी मारली होती मस्टँग मॅजिशियन्स आणि डेअर डेव्हिल्स ड्रॅगन या संघानं. लिजेंडरी लायन्स, रोरिंग टायगर्स, फेअरलेस फिनिक्स, मस्टँग मॅजिशियन्स, थंडरबॉल्ट्स, किंग कॉंग टायटन्स, ईगल स्ट्रायकर्स, डेअर डेव्हिल्स ड्रॅगन्स हे 8 संघ एकमेकांसोबत भिडले होते. अटीतटीचे अनेक सामने नक्कीच इथे झाले आणि शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा सामना मस्टँग मॅजिशियन्स वर्सेस डेअर डेव्हिल ड्रॅगन या दोन उभय संघामधील पाहणं उत्सुकतेचं ठरेल की कोण जिंकेल हा सामना आणि कोण या
अप्रतिम ट्रॉफीवर आपलं नाव करेल. ही टुर्नामेंट यशस्वी होण्यासाठी ज्या ज्या लोकांचं आम्हाला सहकार्य लाभलं त्यांचं पुन्हा एकदा मी बांडोगरी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आभार व्यक्त करीन. तुमचं असंच प्रेम अशीच माया आमच्या सदैव बरसत राहो हीच देवाचरणी प्रार्थना करू. येणारं पर्व देखील आपण एवढ्याच धामधुडाक्यात आणि सुनिश्चित पद्धतीने साजरा करू. दोन्ही सेमीफायनलचे सामने आपण इथे पाहिलेत आणि त्यामध्ये अटीतटीचा शेवटचा आणि सेकंड सेमीफायनलचा सामना अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर मस्टँग मॅजिशियन्स या संघानं आपल्यासाठी जिंकलाय. सदसत्व रूपम चिदानंद कंदम जगस्तंभ वंधान संहार हेतुम स्वभक्तेच्छया मानुषम दर्शयंतम नमामि स्मरम सद्गुरु साईनाथम. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव नाही तुझ्या पाहता त्रिलोकी, साईविण देव नाही तुझ्या पाहता त्रिलोकी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरमे देव सर्व कार्येषु सर्वदा, सर्व कार्येषु सर्वदा. फायनलचा हा सामना श्री गणेशा झालाय. पहिला चेंडू निर्धाव सिद्धेश पांगरेकर याच्या दिशेने येताना दिसतोय. सोहेब सामना करताना बॅटची कडा घेतली, कॅच बनली होती मात्र मिस झाली आहे. मोठा हादरा नक्कीच म्हणता आला असता जर ही विकेट भेटली असती तर, कारण सोहेब याने पूर्वीचे सामने अशी जोरदार फलंदाजी केली आहे की केवळ एकाचा जोरावर त्यांनी आपल्या या टीमला फायनलच्या दिशेने धाडले. या दोन्ही सत्रामधील हा शेवटचा अंतिम सामना दोन उभय संघामध्ये रंगतोय. मस्टँग मॅजिशियन्स वर्सेस डेअर डेव्हिल ड्रॅगन्स. तिसरा चेंडू धावांचा श्री गणेशा होईल का? नक्कीच होईल आणि होईल तो पण षटकारानं. स्लोवर वन नक्कीच चकवल्या बॅट्समनला, पण कम बॅक केलं सिद्धेश याने. लेग बाईसचा इशारा. चार चेंडू 7 धावा. स्ट्राईक वर येतोय आता शाहिद. सामना फायनलचा आणि क्रीजवर आपल्याला बॅटिंग एंडवर पाहायला मिळतोय. बॉलिंग एंडवर सिद्धेश. कनेक्शन उत्तम झालंय. नक्कीच पुन्हा एकदा 6 बनतील. सोबियाच्या बॅटिंग मध्ये उत्तुंग षटकार गगनभेदी. शाहिद याची अप्रतिम फलंदाजी आपण सर्वच जणांनी गेल्या सामन्यांपासून पाहिली. शेवटचा चेंडू प्रयत्न नक्कीच केला होता पण मिस केलाय. पहिलं षटक समाप्त. पहिल्या ओव्हरनंतर धाव फलकावरती धावा झाल्या त्या 13. 2 षटकार जरूर आले. सिद्धेश्वरती आक्रमण केली गेली. आपण जर पाहिलं तर शादाब या खेळाडूने शोएब आणि
शाहिद, शोएब आणि शाहिद दोघांनी एक एक षटकार ठोकला आणि संघाची धावसंख्या 13 वरती जाऊन घेऊन गेलेत. 3 षटकांचा फायनलचा सामना, अंतिम सामना बाणडोंगरी प्रीमियर लीग. बाणडोंगरी प्रीमियर लीगचं हे आयोजन आपण पाहतोय. अंतिम सामना मेगा फायनल चुरशीचा सामना हा देखील होईल, कारण दोन्ही टीमचा प्रवास चांगला राहिला आहे. बाणडोंगरी प्रीमियर लीगनं आपण काय दिलं तर अगदी जर पाहिलं तर चांगले खेळाडू दिले, युवा खेळाडूंना संधी दिली गेली होती. आपण पाहिलं तर अनुभवी खेळाडूंचा, लेजंड खेळाडूंचा खेळ पाहायला मिळाला होता. आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय अगदी 3 षटकांचा सामना आहे आणि सुरुवात झाली तर चांगली झाली आहे डेअर डेव्हिल ड्रॅगन या टीमची. या टीमने देखील एकही सामना गमावला नाही. काल देखील 2 सामने त्यांनी सलग जिंकले, सेमीफायनल देखील 1 साइड जिंकली आणि आता देखील या फायनलच्या मॅचमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स, चांगली सुरुवात केली आहे. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगला होतो. हेच मात्र क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहत आलोय. परंतु आता गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक घेऊन मुजम्मिल दाखल होत आहेत बॉलिंगसाठी. 2 बॅटर्स अगदी डेअर डेव्हिल ड्रॅगन या टीमचे आपण अगदी चांगली बॅटिंग कालच्या दिवसामध्ये दोघांची देखील झाली होती आणि विस्फोटक फलंदाजी म्हणजे पॉवर षटकामध्ये दोघांनी हाणामारी केली आहे आणि चांगला खरपूस समाचार घेतला ज्या मात्र पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. आता देखील तेच आपण पाहिलं, 13 धावा बनवल्या गेल्या. परंतु आता मुजम्मिलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आहे. एक युवा खेळाडू मुजम्मिल, त्याला गोलंदाजी मार्क आणले. परंतु बॅटिंगसाठी आपण 2 बॅटर्सला डेअर डेव्हिल ड्रॅगन या टीमच्या बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला होता. समोरच्या दिशेने फटका लॉंग ऑन मध्ये खेळलाय, तिकडे मात्र विपुल पाहायला मिळत आहे. थोडेसे फंबल झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली आहे. पहा, मिस फिल्डिंग चूक झाली आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली आहे. थ्रो चांगला केला होता परंतु थ्रो तिकडे पकडला गेला नाही आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला होता. 3 धावा घेतल्या. 3 धावांच्या संख्येने संघाची धावसंख्या पुढे गेली 16 वरती. पहिल्याच बॉलवरती 3 धावा आल्यात. मुजम्मिलचं हे षटक अगदी महत्त्वाचं असणार आहे या मॅचमध्ये आणि महत्त्वाचा सामना आहे, फायनलचा सामना आहे. चांगला बॉल, लोअर फुल टॉस होता, गती कमी केली होती, बॅटवरती बॉल आला नाही, स्वतःवरती नाराज असणारे बॅटर डॉट बॉल. मागील मॅचमध्ये देखील आपण मस्टँग मॅजिशियन टीमने कमी धावा होत्या, 43 धावा होत्या. थंडरवुल्फच्या टीमला थांबवलं गेलं, रोखलं होतं. गोलंदाजी चांगली केली होती प्रकाश यांनी आणि निर्णायक षटक हाताळलं होतं प्रकाश यांनी. परंतु या मॅचमध्ये, फायनलच्या मॅचमध्ये देखील चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला दोन्ही टीम पाहायला मिळत आहेत. दोघांनाही जिंकायचे. कोण जिंकणार? प्रथम क्रमांकाची ट्रॉफी, आकर्षक ट्रॉफी आहे बाणडोंगरी प्रीमियर लीगची आणि या 8व्या पर्वाची आकर्षक ट्रॉफी आहे. कोणता संघ विजेतेपदावरती नाव आपलं कोरणार? हा चांगला कमी गतीनं पुन्हा एकदा टाकलाय. इथे मात्र जर पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आता बॅटर्सला आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद. बाद झालेत आणि नवीन बॅटर आता सुखवीर मैदानाच्या आतमध्ये, कॅप्टन संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. त्यांनी सांगितलंय की ही स्पर्धा चांगली आणि आम्ही 3 षटकामध्ये आम्ही 50-55 करू, परंतु सध्याच्या घडीला धावा झाल्या त्या 16. हे षटक चांगलं राहिले मुजम्मिलचं. चांगला बॉल पुन्हा एकदा खोलात टाकलाय. इथं मात्र जर पाहिलं तर आणखीन एक विकेट मिळू शकते आणि मिळाली आहे विकेट. फलंदाज आणखीन एक बाद. दुसऱ्या बॉलवरती देखील आणखीन विकेट. मध्ये या ओव्हरमध्ये 2 विकेट. बॉलवर नजर ठेवून फटका मारतोय आकाश पारगावचा.
अविनाश आलेत, परंतु मुजम्मिलचं कौतुक करणं आवश्यक आहे. 2 विकेट त्याने मिळवल्यात आणि महत्त्वाच्या म्हणजे सलामीच्या जोडीला माघारी परतवलं गेले. चांगला बॉलिंग अटॅक या टीमकडे. फुलटॉस बॉल होता, त्याच्यावरती फटका कव्हरला खेळलाय. बॉल 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे जातोय आणि या बॉलवरती धावा मिळतायत त्या 4 येतोय चौकार. पुढे गेली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आता जिथं मात्र थांबली होती 16 वरती जाऊन पोहोचली 20 वरती. 20 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल सफल झाले. वेगवान बॉल होता, बॉल निघून गेला विकेट कीपर कडे. डॉट बॉल आला, डॉट बॉलने षटकाची समाप्ती झाली. या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या. पहिल्या बॉलवरती 3 आल्या, त्याच्यानंतर 5व्या बॉलवरती चौकार आला होता. 2 विकेट देखील घेतल्या. 7 धावा दिल्या आणि 2 विकेट. मुजम्मिलची चांगली गोलंदाजी या फायनलच्या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे. अंतिम षटक घेऊन, शेवटचं षटक घेऊन आता सुबोध याच्या हातामध्ये चेंडू. सुबोधने चांगली कामगिरी केली आहे. मागील सेमीफायनलच्या मॅचमध्ये सुबोधने संघाला सामना जिंकून दिला होता. 6 बॉल 14ची आवश्यकता असताना चेंडू त्याच्या हातामध्ये सोपवला आणि एकही मोठा फटका त्यानं खेळू दिला नाही आणि तोच आता गोलंदाजी मार्कवरती या शेवटच्या षटकामध्ये आलाय. 20 वरती थांबली धावसंख्या टीम डेअर डेव्हिल ड्रॅगनची, परंतु आता संघाचा कर्णधार कॅप्टन सुखवीर हा स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. मोठे फटके तो खेळेल का या शेवटच्या 6 बॉलवरती आणि खेळणं आवश्यक आहे. एक 35-40 धावा जर बनवल्या देखील तेवढे देखील महत्त्वाच्या होऊ शकतात. 10-15 धावा जरी आल्या या षटकामध्ये एक चांगलं टार्गेट नेहमीच नक्कीच समोर ठेवलं जाईल. मस्टँग मॅजिशियन या टीम समोर करावे लागेल ते सुखवीरला. संघाचा कॅप्टन चांगली कामगिरी राहिली आहे सुखवीरची आणि टॉस जिंकल्यानंतर त्याने बॅटिंग घेतली म्हणजे एक धाडसी निर्णय. प्रत्येक वेळेला आपण पाहतो टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतात काही कर्णधार, परंतु या कर्णधाराने या कॅप्टनने अगदी बॅटिंग घेतले. बॅटिंगचा निर्णय घेण्यात आलाय. हा बॉल सोडून दिलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. पंचांनी आमच्याकडे वळतायत, सांगतायत की वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव पहिल्याच बॉलवरती. एक्स्ट्राच्या धावा देतोय खऱ्या, परंतु मोठा फटका देत नाहीये. ही जमेची बाब आहे या खेळाडूची, या गोलंदाजाची. ती मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुबोध सध्याच्या घडीला आपण पाहतोय अंतिम सामना, फायनलचा सामना, फायनलची मॅच. दोन्ही पंचांचं आपण कौतुक करूया. दोन्ही पंचांनी अगदी चांगली पंचांची भूमिका पार पाडली आहे. बॅट सुटली हातातून, परंतु बॉल विकेट कीपरकडे गेला. आला डॉट बॉल. दोन्ही पंच सुबोध सर आणि जर पाहिलं तर प्रदीप शिंदे सर यांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. काल देखील सामने कव्हर केले, आज देखील अंतिम दिवस अगदी चांगल्या प्रकारे पार पडला गेला. चांगले निर्णय त्यांच्या माध्यमातून, अचूक आणि अगदी ठाम निर्णय त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आणि स्पर्धा अगदी चांगल्या प्रकारे पार पडतायत. अंतिम सामना दोघांचे पंचांचा आभार मानूयात. तसेच आमची लाईव्हची टीम H&Rची टीमची देखील आभार मानूयात. त्यांनी देखील चांगलं कव्हरेज देण्याचा प्रयत्न केला. इथं मात्र खोलात टाकलेला बॉल उडवला आणि फेकून दिला समोर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. येतोय षटकार. बॅटच्या रनमध्ये आलेला बॉल सुखवीर सोडत नाही, त्याने पाठवलं सीमारेच्या पलीकडे. ही ओळख या खेळाडूची. 6 धावा आल्यात. हा देखील सोडून दिला. आता सुबोध वरती दडपण आलंय, दबाव आलाय. या दबावाला जुगारून द्यावा लागेल. व्हाईट बॉल टाकला गेला. एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता वेगाने पुढे गेली आहे. जाऊन पोहोचली ती 28 वरती. 28 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. बाणडोंगरी प्रीमियर लीगचा अंतिम सामना, अंतिम मॅच. आजच्या दिवसात आपण रविवारचा दिवस एन्जॉय केलं क्रिकेट सर्वांनी, बाणडोंगरीच्या खेळाडूंनी. 2 दिवस. हा देखील अगदी नेत्रदीपक, डोळ्यांची पार न फेडणारा फटका सुखवीरच्या बॅटमधून. सिक्सर.
बाजी दोन उत्तुंग असे षटकार त्याने ठोकलेत. संघाची धावसंख्येला वेग देतोय, जाऊन पोहोचवतोय अगदी 34 आकड्यावरती. 34 34 धावा फलकावरती आहेत. अजूनही जर पाहिलं तर 3 बॉल बाकी आहेत आणि नक्कीच जी धावसंख्या त्याला पाहिजे होती, त्या टीमला पाहिजे होती, ती धावसंख्या आली आहे. प्रेशर बनते आता बॉलरवर, कारण सुखवीर जसा खेळाडू जर स्ट्राईकवर असेल आणि असे षटकार खेचत असेल तर नक्कीच प्रेशर बनणं योग्यच आहे. पण कमबॅक करेल सुबोध, कारण अनेक वेळा हे खेळाडू एकमेकांसमोर खेळत असतात. निलेश दादा, नक्कीच सुखवीर हा असा खेळाडू आहे, इथून पुढे जर हा असाच खेळत राहिला तर मोठ्या टुर्नामेंटसाठी नक्कीच पाहायला मिळेल. आणि मोठी विकेट सुखवीर याची कमबॅक केले आहे सुबोध यानं. दोन षटकार मारले होते, परंतु सुखवीरला देखील माघारी परतवण्यामध्ये यश आलं सुबोधला. आता नवीन बॅटर 2 बॉल खेळण्यासाठी दाखल होतोय मनीष. क्लीन बोल्ड, दांडी 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 गुल. या ठिकाणी फलंदाज मनीष बाद. षटकार आले, परंतु 2 षटकार आले, परंतु चांगली गोलंदाजी सुबोधची राहिली आहे. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 34 वरती थांबली आहे. शेवटचा बॉल आणि हा असेल हॅट्रिकचा. नवीन बॅटर मैदानामध्ये शेवटचा बॉल खेळण्यासाठी यश दाखल झालाय, परंतु सुबोधसाठी हा हॅट्रिक संपादित करावी लागेल. पहिली हॅट्रिक होईल या स्पर्धेतील. फायनलच्या मॅच मध्ये हॅट्रिक बॉल. आडव्या बॅटनं हॅट्रिक होते का पाहावं लागेल. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे आणि हॅट्रिक या स्पर्धेतील सुबोधने मिळवली आहे. फायनलच्या मॅच मध्ये हॅट्रिक घेणारा खेळाडू सुबोध खेळपट्टीला देखील नतमस्तक होतोय आणि सांगतोय हो मी हॅट्रिक घेतली आहे. आणि या हॅट्रिक साठी रोहित सुतार यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील. कमबॅक केले आहे सुबोध यानं. पहिली हॅट्रिक होईल या स्पर्धेतील. फायनलच्या मॅच मध्ये हॅट्रिक बॉल. आडव्या बॅटनं हॅट्रिक होते का पाहावं लागेल. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे आणि हॅट्रिक या स्पर्धेतील सुबोधने समोर खेळत असतात. निलेश दादा, नक्कीच सुखवीर हा असा खेळाडू आहे, इथून पुढे जर हा असाच खेळत राहिला तर मोठ्या टुर्नामेंटसाठी नक्कीच पाहायला मिळेल. आणि मोठी विकेट सुखवीर याची कमबॅक केले आहे सुबोध यानं. क्लीन बोल्ड, दांडी 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 गुल. या ठिकाणी फलंदाज मनीष बाद. पहिली हॅट्रिक होईल या स्पर्धेतील. फायनलच्या मॅच मध्ये हॅट्रिक बॉल. आडव्या बॅटनं हॅट्रिक होते का पाहावं लागेल. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे आणि हॅट्रिक या स्पर्धेतील सुबोधने मिळवली आहे. फायनलच्या मॅच मध्ये हॅट्रिक घेणारा खेळाडू सुबोध. पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज सुबोध ठरला या स्पर्धेचा.
चला लगेच आपण बॅट्समन दाखल करा. बॅट्समन अठरा बॉल शेवटचे या स्पर्धेतील 18 चेंडू म्हणजे दुसरा डाव बाकी आहे. 18 बॉल मध्ये 35 ची आवश्यकता. भांडुगरी क्रिकेट असोसिएशन यांच्या 2 सत्रामध्ये हा सामना आपण कालपासून पाहत आहे आणि शेवटचा सामना अंतिम सामना फायनलचा सामना मस्टँग मॅजिशियन्स वर्सेस डेअरडेव्हिल ड्रॅगन्स या 2 उभय संघामध्ये 8 संघ या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये एकमेकांसोबत भिडले होते आणि ज्या संघानं माझी मारली आहे आणि फायनलच्या दिशेने धडक दिली आहे ते हे 2 उभय संघ. पहिली जोडी मैदानात विरल आणि प्रकाश. फायनलचा हा सामना सेकंड इनिंग चालू होताना दिसते. चौतीस धावा ठोकल्यात डेअरडेव्हिल्स ड्रॅगन्स या संघानं आणि 35 रन्सचं टार्गेट दिलंय मस्टँग मॅजिशियन्स या संघासाठी. प्रकाश नाटेकर आणि प्रथमेश पहिला वैयक्तिक षटक घेऊन सुखवीर 18 चेंडू मध्ये 35 रन्सची आवश्यकता. कधी हार म्हणू नका कारण लोक ढासळलेल्या भिंतीच्या विटा देखील सोडत नाही. संकटावर असं तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास हा झालाच पाहिजे. चला तर बघूयात आजचा दिवसाचा इतिहास कोण घडवतोय, कोण आपलं नाव कोरतंय या अप्रतिम आणि सुंदर ट्रॉफीवर. पहिला चेंडू सुखवीर सामना करेल प्रकाश. खणकावला चेंडू आणि नक्कीच श्री गणेश केला धावांचा चौकारानं. कोण घडवतोय, कोण आपलं नाव कोरतंय या अप्रतिम आणि सुंदर ट्रॉफीवर. पहिला चेंडू सुखवीर कमबॅक करावा लागेल. सुखवीर दिशाहीन गोलंदाजी चौक
सलग चेंडूमध्ये 2 चौकार आपल्याला इथे पाहायला मिळाले. आता सुखवीर कमबॅक करतो का, विकेट घेतो का आणि आपल्या टीमसाठी सेटबॅक तयार करतो का. तिसरा चेंडू प्रगतीपथावर, फुलटॉस टाकला होता, चान्स मात्र बनत होता, काहीशी गडबड होताना दिसते. आता 3 रन्स, माफ करा 2 रन्स, जवळजवळ तिसरा रन प्रकाश नाटेकर याने पूर्ण केलं होतं, कारण 30 यार्ड्स पर्यंत तो पळत गेला होता आणि तिथून येऊन पुन्हा ही दुसरी धाव जोडली आहे त्याने. तीन चेंडू 10 रन्स धाव फलकावर पाहायला मिळालेत. समीकरण बनत आहे 15 चेंडू आणि 25 धावा. कमबॅक नक्कीच केलं होतं आणि एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी बॅट्समन. पांडुंगरी प्रीमियर लीग आयोजित भव्य दिव्य क्रिकेट टुर्नामेंट आणि ज्याच्या अंतर्गत आपण ही टुर्नामेंट बघतोय ती बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन. आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी ही टुर्नामेंट यशस्वी होण्यासाठी आम्हाला मदत केली त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आवर्जून इथे आपले आभार व्यक्त करीन. धन्यवाद. पुन्हा एकदा काय गोलंदाजी केली होती, बॉल ज्या स्पीडने गेलाय ती स्पीड जर आपण स्पीडोमीटर मध्ये मापली तर नक्कीच 150+ असेल. पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्यामध्ये नक्कीच भर देतोय प्रकाश. पहिलं षटक समाप्त. आपल्या सोबत कालपासून जोडले गेलेत समालोचकांची जी भूमिका पार पडतायत ते म्हणजे ज्या निलेशदादा पवार घाटकोपरवरून आपल्यासाठी जोडले गेलेत. यानंतर कालच्या आणि आजच्या सत्रात ज्यांनी अंपायरची भूमिका रोखठोकपणे आणि अप्रतिमपणे मांडली ती आपले सुबोधदादा घडशी आणि प्रदीपदादा शिंदे. आपले देखील इथे लाख लाख आभार. या संपूर्ण टुर्नामेंटसाठी आपलं मोलाचं योगदान तुम्ही आम्हापर्यंत दिलात. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद सचिनजी. आपण आपला आवाज देखील ऐकायला मिळाला. सगळ्या मॅचच्या दिशेने पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती धावा आहे त्या 12, बिनबाद 12. येणारे 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये करायचे त्या इथून पुढं. आता जर पाहिलं तर 35चा पाठला करायचा आहे. 12 झाल्यात, अजून 23ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे ती मस्टँग मॅजिशियन या टीमला. बॅटिंगसाठी आपण जर पाहिलं तर प्रकाश आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर प्रथमेश हे 2 फलंदाज आहेत. आपण पाहिलं तर प्रकाश यांनी 2 चौकार चांगले खेळले. अगदी कव्हरला 1 चौकार ठोकला होता, फाईन लेगच्या दिशेने 1 चौकार ठोकला होता. चांगली बॅटिंग. प्रिन्सिपल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत आहेत. 12 चेंडू आणि 23ची आवश्यकता. आता गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहेत गोलंदाज अविनाश. महत्त्वाचे असणार आहेत हे 12 बॉलमध्ये 23ची आवश्यकता विजयासाठी. फायनलचा सामना ज्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि तो क्षण गोड होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी चांगली स्पर्धा पडली आहे. 2 दिवस असणारी ही स्पर्धा, 2 दिवसाचं आयोजन सोपं गोष्टी नाहीये. सर्वांना किट, सर्वांसाठी जेवण, सर्वांसाठी मैदानात येणं, सर्वांसाठी हे क्रीडांगण उपलब्ध करून देणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. या सर्व बाबी असतात. युट्यूबला दाखवणं स्पर्धा काही सोपी गोष्ट नाही आहे. हे आयोजनाच्या माध्यमातून आणि बाणडोंगरी असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. अविनाश आलेत गोलंदाजी मार्कवरती, परंतु प्रथमेश 12 बॉल 23. हाफ ट्रॅकर होता, मागे चेंडू निघून जातोय. वेगाने चेंडू स्किट झाला, बॉल विकेट कीपरकडे गेला. डॉट, एक डॉट बॉल महत्वाचा असणार आहे डेअर डेव्हिल ड्रॅगन साठी. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये पुढे बनवायचे त्या 23. प्रथमेश अजूनही मोठा फटका आलेला नाहीये. मागील मॅच मध्ये षटकारानं सुरुवात केली होती प्रथमेशने, परंतु या मॅच मध्ये महत्वाची मॅच आहे, महत्वाची सामना आहे. अभिमानाची स्वाभिमानाची ही स्पर्धा बाणडोंगरी प्रीमियर लीग पर्व 8वं आणि अंतिम दिवस, अंतिम सामना. शेवटचे 11 बॉल, 11 बॉलमध्ये 23 करायच्यात. कोण जिंकणार ही स्पर्धा?
कमी गतीने टाकलेला बॉल पिक करायचा होता, बॅटची कडा घेतली, मागे मात्र विकेट किपर कडून मात्र नक्कीच चांगली कामगिरी आणि विकेटचं पतन, मोठी विकेट आली आहे. ज्या लईमध्ये बॅटिंग करत होते प्रकाश त्यांना धावबादच्या रूपामध्ये बाद केलंय आणि मोठा धक्का, प्रकाश बाद. म्हणजे अर्थातच विपुल या नावाने देखील ओळखले जातात. विपुल, विरल ही दोन नावं या खेळाडूला आहेत आणि अगदी जर पाहिलं तर मोठा प्रवास करून या स्पर्धेसाठी दाखल झालेत. ही मॅच जिंकून द्यायची आहे. 10 बॉल 12 झाले. 10 बॉलमध्ये अजूनही 23ची आवश्यकता. विरल बॅटिंगसाठी तर अविनाश चांगली गोलंदाजी करतायत. 1 विकेट मिळाली आहे. धाव खर्च केलेली नाहीये अद्याप एकही. वेगवान चेंडू आतमध्ये आणला, कट वापर पाहायला मिळाला, टप्पा पडला आणि आतमध्ये चेंडू गेला. पाहत राहिले विरल. बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी. विकेट किपरच्या दिशेने डॉट बॉल. डॉट बॉल महत्वाचा आहे, डॉट बॉल महत्वाचा आहे आणि तो येतोय. 3 चेंडू लगातारचे डॉट आलेत, एकही धाव आलेली नाहीये. चेंडू शिल्लक आहेत ते आता 9 आणि 9 बॉलमध्ये बनवायचे त्या तब्बल 23 धावा. 9 चेंडू 23. समीकरण बदललंय. मॅच मध्ये रंग निर्माण झालेत. मॅच रंगात आली आहे, मॅच रंगात आली आहे. 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. हा बॉल देखील वा पुन्हा एकदा पट्टीवरती. अगदी विरलला या बॉलवरती देखील 2 बॉल डॉट आलेत विरलसाठी. म्हणजे 4 चेंडू डॉट आलेत. या स्पर्धेतील मेडन ओव्हर पहिली पाहायला मिळेल का? या अगोदर मेडल आपण पाहिलं, हॅट्रिक पाहिली सुबोधची आणि या मॅच या स्पर्धेतील मेडन ओव्हर अविनाश यांच्या नावावरती पाहायला मिळेल का? अर्धशतक पाहायला मिळालं काल फिरोजच्या यांच्या नावावरती. 8 बॉल 23, 8 चेंडू 23 धावा. 23 धावा 8 बॉल. कमबॅक करतायत डेअर डेव्हिल ड्रॅगन टीमनं. टॉस जिंकून बॅटिंग घेतली हे मात्र दाखवतायत कारण त्यांच्याकडे गोलंदाजीचा अटॅक, गोलंदाजी चांगली आहे. 3ही गोलंदाज चांगले आहेत म्हणून जी काय बॅटिंग घेतली होती. 5वा बॉल स्क्वेअर कट आणि बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. सामना सोडायला तयार नाहीयेत. शर्यत संपलेली नाही कारण अजून आम्ही जिंकलेलो नाहीये हे मात्र दाखवतायत. काय फटका खेळला वीरेंद्र सेहवाग स्टाईलला फटका. वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी कव्हर पॉइंटच्या मधोमध हा चेंडू गेला सीमारेच्या पलीकडे. 6 धावा आल्या विरलच्या बॅटमधून. पहिले 2 बॉल अगदी अडखळत खेळले. ही ओळख आहे. पहिल्या 2 बॉलवरती सन्मानपूर्वक खेळतात, थांबतात आणि परत नंतर आक्रमण पवित्रा घेतात, आक्रमक होतात. ही ओळख आहे या खेळाडूची. षटकार ठोकलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन आले ते आपल्या टीमला. मस्टँग मॅजिशियन टीम विरुद्ध डेअर डेव्हिल ड्रॅगन या 2 संघादरम्यान ही लढत. वाह काय फटका खेळाय. अगदी नेत्रदीपक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या फटक्यासाठी. 2 मोठे फटके खेळलेत. दुबई वरून मी इकडे का आलो हे दाखवून दिलं या स्पर्धेमध्ये. अगदी चांगला फटका. चांबडी चमक. वरती 2 असे फटके खेळलेत की या स्पर्धेमध्ये कोणीच खेळले नव्हते असे फटके पाहायला मिळालेत. विपुलच्या बॅटमधून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वरती. येणारे 6 बॉल. 6 बॉल मध्ये करायच्या त्या 11 धावा. 6 बॉल 11. कोणता गोलंदाज येणार? टेन्शन वाढवलं या 2 फटक्यांनी.
2 बॉलवरती 2 डॉट आले होते, परंतु त्याच्यानंतर 2 फटके असे खेळले की अगदी सामन्यामध्ये घेऊन आलेत. प्रथमेश स्ट्राईक वरती असतील. आता प्रथमेश वरती थोडासा दबाव आहे, तो हटवण्याचा प्रयत्न प्रथमेश करेल. संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. या वर्षीचं विजेतेपद आपल्याकडे ठेवायचं आहे, हे मात्र नक्कीच आता मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. परंतु शेवटचं षटक घेऊन कोणता गोलंदाजी मार्क वरती दर्पण आलाय. अंडर 22 चा हा गोलंदाज. सहा बॉल 11 ची आवश्यकता. दर्पणच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. काय फटकेबाजी, 2 फटके अफलातून खेळलेत विपुलने. परंतु आता प्रथमेशला हे 6 बॉल चांगल्या प्रकारे खेळायचे. स्ट्राईक द्यायचे विपुलसाठी, एक सिंगल घ्यायचे, तेच करावं लागेल. इथं मात्र बॅट जोरात फिरवली, परंतु तिकडे विकेट आता सॅक्रिफाय करावी लागेल आणि हे करावं लागेल, कारण चांगल्या बॅट्समन आपण पाहतोय. विकेट आली आहे. मॅच मध्ये रंगत आली आहे. मॅच चुरशीची होणार. शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगणार. फायनलचा सामना. अशी स्पर्धा होणे नाही. बाणडोंगरी प्रीमियर लीग पर्व 8व आणि शेवटचे काही क्षण, शेवटचे 5 बॉल या स्पर्धेचे. 2025 ची ही स्पर्धा आपण पाहतोय. एका वर्षामध्ये 7 स्पर्धा या असोसिएशनच्या माध्यमातून झाल्या. 8वं पर्व आपण या बाणडोंगरी प्रीमियर लीगचं पाहतोय. गेली 6 पर्व बाणडोंगरीमध्ये स्पर्धा व्हायच्या, परंतु 2 स्पर्धा अगदी चांगल्या ग्राउंडवरती घेतल्या आणि यशस्वी आयोजन गेल्या वर्षी देखील झालं आणि या वर्षी देखील अगदी चांगलं होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. सुपर डुपर हिट ही स्पर्धा झाली आहे, असंच नक्की म्हणावं लागेल. हार मानली नाहीये आयोजकांनी, कारण सकाळी पाऊस होता, ग्राउंड ओलं होतं आणि त्याच्यात देखील ते थांबले नाही. स्वतः मॅट आणला आणि मॅट टाकून ही स्पर्धा खेळवली गेली. ही विशेष बाब आहे आयोजकांच्या माध्यमातून. 5 बॉल 11 ची आवश्यकता. चांगला बॉल, हाफ ट्रॅकर होता, इथं मात्र थांबवलं गेलं. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचे 4 बॉल 11 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलाय. प्रेक्षकांची धडधड वाढतीये. 4 बॉल 11. कोण जिंकणार हा सामना, कोण होणार विजेतेपदाचा, कोण घेऊन जाणार ही आकर्षक ट्रॉफी. 4 बॉल 11 ची आवश्यकता. परंतु 2 फटके चांगले खेळले त्या खेळाडूनं, विरलनं. परंतु या 4 बॉलवरती 11 धावा बनवाव्या लागतील. विजय मिळवायचा असेल, विजेतेपद गाठायचं असेल, ट्रॉफी घेऊन जायची असेल प्रथम क्रमांकाची, तर हा देखील हाफ ट्रॅकर. हा देखील जर पाहिलं तर बॉल सरळ विकेट कीपर कडे गेलाय. डॉट बॉल. 2 लगातारचे डॉट. आता 3 बॉल आणि 11 ची आवश्यकता. 3 बॉल 11. दोन्ही टीम हार मानायला तयार नाहीयेत. दोन्ही टीम चांगलं क्रिकेट खेळल्यात. सर्व टीम चांगलं क्रिकेट खेळल्यात. 8ही टीमने चांगला परफॉर्मन्स आपण पाहायला मिळाला 2 दिवसामध्ये. आमच्या लहान मुलांची मॅच देखील काल चांगली पाहायला मिळाली. जिंकलं कोण? येल्लो आर्मी जिंकली. हा देखील बॉल या ठिकाणी विकेट कीपर कडे आणि विकेट आता मिळतीये. मॅच मध्ये कमबॅक केलंय गोलंदाज. दर्पणची गोलंदाजी आवडली असते तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजे दर्पणसाठी. चांगली गोलंदाजी केली आहे. घेऊन आले होते षटकार ठोकून, परंतु
जे काही चेंडू नंतर टाकले दर्पणने अफलातून टाकले. आता 2 बॉल 11ची आवश्यकता. 2 मोठे फटके खेळायचे, दोनही षटकार ठोकायचे. कंपल्सरी 11 धावा बनवायच्याच आहेत. एक षटकार मारला तर दुसरा षटकार देखील मारायचा आहे. म्हणजे यासाठी तुम्हाला 2 बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून द्यायचे आहेत ही स्पर्धा जिंकायची असेल तर. परंतु मी दर्पणचं कौतुक करील की त्यांनी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि बॉल अगदी स्किट केले आणि बॉल विकेट किपरकडे पाठवले. हे काम त्यांनी केले. आणि रबर बॉलमध्ये तुम्हाला तेच करावं लागतं. रबर बॉल असला तर एक टप्पा पकडायचा असतो. सकाळी आपण पहिला सामना त्यामध्ये देखील तशीच गोलंदाजी पाहायला मिळाली होती आणि आता देखील दर्पण त्याच पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. 2 बॉल 11ची आवश्यकता. आडवा बॅटनं समोर फटका लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. सुखवीर त्या ठिकाणी आहेत. आता मॅच आली आहे. 1 बॉल आणि 10 धावांवरती सामना येऊन पोहोचलाय. 1 बॉल आणि 10. सुखवीर म्हणत असेल की टॉस जिंकून बॅटिंग 2 वेळा का घेतलीये तर माझ्याकडे चांगले गोलंदाज आहेत हे त्याचमुळे मी बॅटिंग घेतली आणि गोलंदाजांवरती विश्वास दाखवला. दोनही अविनाशने चांगली गोलंदाजी केली. पहिलं षटक सुखवीरने टाकलं, 12 धावा खर्च केला. अविनाशने 12 धावा खर्च केला आणि हे दर्पणचं हे षटक महत्वाचं षटक. मॅच मध्ये संपूर्णपणे कमबॅक. 1 बॉल आणि 10ची आवश्यकता. फायनलचा सामना, अंतिम सामना. शेवटच्या बॉलसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. सर्वांना विनंती आहे. 1 बॉल. मॅच जिंकले या ठिकाणी आणि या स्पर्धेवरती विजेते पदावरती नाव कोरलंय टीम डेअरडेव्हिल ड्रॅगन. हा संघ विजयी झालाय. या स्पर्धेचा पर्व 8वेचा विजेता संघ डेअरडेव्हिल ड्रॅगन. एकही सामना पराभूत झाले नाही. लीग फॉर्मॅट मध्ये देखील जिंकले. सेमीफायनल जिंकली आणि अभिनंदन. तर पराभूत संघ म्हणजेच उपविजेता पदावरती संघ राहिला मॅस्टिंग मॅजिशियन. हा संघ उपविजेत्यावरती राहायला पाहायला मिळाला. सुंदर असा सामना झाला. सुंदर गोलंदाजी केली. शेवटची 6 चेंडू